हॅलो स्टुडंट, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोटीन सिंथेसिस हा पार्ट पाहिला होता. त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस याच्यामध्ये जो ट्रान्स्क्रिप्शन हा पार्ट आहे, म्हणजे सेंट्रल डॉग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस तुम्हाला माहिती, दीज आर मेड फ्रॉम द DNA अँड ट्रान्स्क्रिप्शन होऊन त्या DNA पासून mRNA फॉर्म होतो अँड mRNA then process of translation and then form the polypeptide or that is also called as the protein. त्यालाच आपण प्रोटीन असं म्हणतो. मग आपण ट्रान्स्क्रिप्शन हा पॉईंट स्टार्ट केला होता. त्याचबरोबर त्याच्यामधलं काही पार्ट आपण पाहिला होता ट्रान्स्क्रिप्शनमध्ये. ट्रान्स्क्रिप्शन जो म्हणजे काय, प्रोकॅरियोटिकमध्ये कसं होतं, युकॅरियोटिकमध्ये कुठल्या टाईपमध्ये ट्रान्स्क्रिप्शन होतं आणि त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत, टेम्पलेट स्टँड, स्ट्रक्चरल जीन आणि कोडिंग स्टँड, हा जो पार्ट आहे तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे ट्रान्स्क्रिप्शनल युनिट अँड जीन. आता ट्रान्स्क्रिप्शनल युनिट जे आहे ते कशाला म्हटलं जातं, तर स्ट्रक्चरल जीन इज नोन ॲज द ट्रान्स्क्रिप्शनल युनिट. स्ट्रक्चरल जीनलाच काय म्हटलं जातं, इथं सांगितलेलं आहे बघा. स्ट्रक्चरल जीन इज इन सिंगल स्ट्रक्चरल जीन, म्हणजे स्ट्रक्चरल जीन जो पार्ट आहे त्यालाच आपण ट्रान्स्क्रिप्शनल युनिट असं म्हणतो. म्हणजे mRNA किंवा ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं, तर DNA पासून कोडिंग होऊन काय फॉर्म होतं, तर mRNA फॉर्म होतो. मग दॅट इज नोन ॲज द mRNA, tRNA किंवा rRNA, दॅट इज नोन ॲज द जीन. त्याला किंवा सेगमेंट ऑफ DNA दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जीन, त्याला जीन असं म्हटलं जातं. मग सिस्ट्रॉन इज सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर द पॉलीपेप्टाईड. पॉलीपेप्टाईडवरती जो सिस्ट्रॉन म्हटले दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ, त्याला काय म्हटलेलं आहे, तर DNA कोडिंग असं म्हटले. मग नेक्स्ट जो आहे तुम्हाला दोन टर्म दिलेले आहेत. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल स्ट्रक्चरल जीन असतं, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मोनोसिस्ट्रॉनिक. आणि पॉली मीन्स मेनी नंबर्स ऑफ स्ट्रक्चरल जीन्स आर प्रेझेंट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पॉलीसिस्ट्रॉनिक. त्याला पॉलीसिस्ट्रॉनिक असं म्हटलं. व्हेरियस स्ट्रक्चरल जीन किंवा मेनी नंबर्स ऑफ स्ट्रक्चरल जीन जिथं प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, पॉलीसिस्ट्रॉनिक. मग स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोट हॅज इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स. जो नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे त्याला इंट्रॉन असं म्हटले, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द नॉन कोडिंग सिक्वेन्स, दॅट इज ऑल्सो नोन ॲज द इंट्रॉन. अँड कोडिंग सिक्वेन्स अँड एक्सप्रेस सिक्वेन्स इज डिफाईन्ड ॲज द एक्झॉन्स. त्याला काय म्हणजे जो कोडेड सिक्वेन्स आहे त्याला काय म्हटलेले, एक्झॉन असं म्हटलेले. ओन्ली एक्झॉन्स अपियर्स इन mRNA. म्हणजे जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन ही प्रोसेस पूर्ण होते आणि mRNA फॉर्म होतो तेव्हा आपल्याला फक्त काय पाहायला मिळतं, तर म्हणजे एक्झॉन्स अपियर्स इन mRNA. खाली प्रोसेस दिलेली डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल बघा की एक्झॉन जरा डार्क रेड कलरमध्ये दाखवलेला आहे. एक्झॉन जो पार्ट आहे तो इंट्रॉन पार्ट रेडमध्ये दाखवलेला आहे आणि एक्झॉन हा येलोमध्ये दाखवलं आहे. अँड दॅट इज द पार्ट ऑफ mRNA. तो mRNAचं पार्टवरती तुम्हाला दाखवले की कसं होते, म्हणजे DNA स्ट्रँडपासून mRNA फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे ती. मग 5s to 3s डायरेक्शनने तो फॉर्म होतो. नंतर प्रोसेसिंग ऑफ hnRNA. hnRNA म्हणजे काय सांगितलेले, तर आपण पाहिलं की ट्रान्स्क्रिप्शन या प्रोसेसमध्ये जे पॉलिमरेज फर्स्ट, पॉलिमरेज सेकंड आणि पॉलिमरेज थर्ड याच्यापासून DNA पासून mRNA, rRNA, tRNA आणि त्याचबरोबर hRNA देखील फॉर्म होतो. आणि काय फॉर्म होतं, तर snRNA हा देखील फॉर्म होतो. म्हणजेच हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA, hnRNA म्हणजेच हेटेरोजेनस न्यूक्लियर RNA फॉर्म होतो. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हटलं जातं, तर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ hRNA, म्हणजे हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA इथं फॉर्म होतं. आणि स्मॉल न्यूक्लियर RNA म्हणजेच snRNA आणि tRNA, rRNA आणि mRNA हे तुम्हाला माहिती
हे आर एन एचे मेजर टाईप्स आहेत. नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, युकॅरियोट्समध्ये काय होतं तर फ्रॉम आर एन ए ट्रान्सक्राईब फ्रॉम द डी एन ए इज कॉल्ड ॲज द प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे जो डी एन एपासून फर्स्टली तयार होणारा आर एन ए आहे त्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणतो. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे एक्झॅक्ट कॉपी असं म्हटलं जातं. देन सच अ ट्रान्सक्रिप्ट अंडरगो चेंजेस कॉल्ड द प्रोसेसिंग और मॅच्युरेशन बिफोर द बिकमिंग फंक्शनल अँड प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट इज नॉन फंक्शनल. म्हणजे जेव्हा ते सुरुवातीला फॉर्म होतं तेव्हा ते नॉन फंक्शनल असतं, परंतु नंतर आफ्टर मॅच्युरेशन किंवा प्रोसेसनंतर ते मॅच्युरेशन झाल्यानंतर पुन्हा काय फॉर्म होतं तर दीज आर बिकमिंग फंक्शनल अँड प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन इज नॉन फंक्शनल. इट कंटेन बोथ एक्झॉन अँड एंट्रॉन. आणि याच्यामध्ये एक्झॉन आणि एंट्रॉन असे दोन्ही पार्ट असतात. एक्झॉन म्हणजे काय आणि एंट्रॉन म्हणजे काय आपण आत्ताच पाहिलं की एक्झॉन म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्स आणि एंट्रॉन म्हणजे काय तर कोडेड सिक्वेन्स किंवा एक्सप्रेस होणारा जो सिक्वेन्स असणार आहे कोडिंग सिक्वेन्स एवढं लक्षात ठेवा. आणि एंट्रॉन म्हणजे नॉन कोडिंग सिक्वेन्स. हे दोन्ही पार्ट तिथं प्रेझेंट असतात. देन ड्युरिंग प्रोसेस ओनली एंट्रॉन्स आर रिमूव्ह बाय द प्रोसेस ऑफ प्लायसिंग थ्रू काय होते तर जो एंट्रॉन आहे तो काय होतो तर रिमूव्ह केला जातो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द प्लायसिंग असं म्हटले. आणि इथं बघा खाली दिलेले की मेसेंजर mRNA कसा फॉर्म होतो. ट्रान्सक्रिप्शन बाय द प्रोसेस ऑफ हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA टू mRNA इन युकॅरियोटमध्ये जो हेटेरोजिनस न्यूक्लियर RNA आहे त्याच्यापासून mRNA फॉर्म होण्याची प्रोसेस दिली. तुमच्या लक्षात येईल की हा mRNA आहे त्याच्यापासून जो फॉर्म होणारा mRNA कसा फॉर्म होतो आहे ते दिलेले. ते डायग्राम सर्वांनी काढून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर तुम्हाला इथं ऑलवेज रिमेंबर हा जो पार्ट दिला आहे तो देखील सर्वांनी वाचून ठेवा. त्याचबरोबर डू यू नो हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. डू यू नोमध्ये काय सांगितलं आहे बघा, मेनी व्हायरस कंटेन RNA as genetic material and replicate by synthesizing first DNA and then form RNA. आपण पाहिलं की RNA हा जेनेटिक म्हणजे जनरल जे मेजर किंवा हायर ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट आहेत त्याच्यामध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल असतो, परंतु व्हायरसमध्ये जनरली RNA हा जेनेटिक मटेरियल आहे. परंतु त्याच्यामध्ये पण तो RNA कसा फॉर्म होतो तर DNA पासूनच फॉर्म होतो आहे. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि या प्रोसेसला काय म्हटलं जातं रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असं म्हटलेले. अँड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सच व्हायरस आर नोन ॲज द रेट्रो व्हायरस. आता या प्रोसेसला किंवा या टाईपचे जे व्हायरस आहेत की ज्यांच्यामध्ये DNA पासून पुन्हा RNA फॉर्म होतो आहे त्या व्हायरसला काय म्हटलं जातं तर रिट्रो व्हायरस असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, 1 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. आणि त्याचं जे एक्झाम्पल आहे ते एड्स, इम्युनो किंवा HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम HIV असं म्हटलेलं आहे बघा त्याला. तो जो पार्ट आहे दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज म्हणजे एक्झाम्पल ऑफ रिट्रो व्हायरस. ते रिट्रो व्हायरसचं एक्झाम्पल दिलेले. त्याचबरोबर इन सम केस ऑफ इसर्शिया कोलाय अ चेन टर्मिनेटिंग प्रोटीन अँड रो फॅक्टर स्टॉप द सिंथेसिस ऑफ mRNA. त्याचबरोबर द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन ॲज वेल ॲज म्हणजे हे तुम्हाला सांगितलं की ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनमध्ये इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन ह्या 3 स्टेज असतात. हे आपण लास्ट लेक्चरला किंवा व्हिडिओमध्ये पाहिलेले ते. त्याचबरोबर रिमेंबर काय म्हटलं ऑलवेज रिमेंबरमध्ये इन बॅक्टेरिया देर आर 3 टाईप ऑफ RNA, mRNA, rRNA अँड tRNA. mRNAला आपण मेसेंजर RNA असं म्हणतो, इन्कोडेड मेसेज असं म्हटलेले. त्याचबरोबर tRNA म्हणजे इट द बिईंग द ट्रान्सलेशन किंवा स्पेसिफिक अमिनो ॲसिड साईट फॉर द ट्रान्सलेशन. आणि tRNAला ट्रान्सफर RNA असं देखील म्हटलं जातं. rRNA इज दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रायबोझोमल RNA अँड दिज आर प्ले इम्पॉर्टंट रोल इन द बाइंडिंग साईड ऑफ द प्रोटीन सिंथेसिस किंवा बाइंडिंग साईड ऑफ द mRNA फॉर्मेशन. mRNA फॉर्म करण्यामध्ये rRNAचा मेजर रोल आहे असं म्हटले त्यांनी.
त्याचबरोबर आणखी काय सांगितलं बघा, देर इज सिंगल DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज दॅट कॅटालाइज ट्रान्सक्रिप्शन ऑफ ऑल 3 टाइप्स ऑफ RNA in bacteria. RNA polymerase bind to promoter and initiate ट्रान्सक्रिप्शन इनिशिएशनमध्ये हे तिन्ही टाईप तुम्हाला सांगितलं, हे लक्षात ठेवा. नंतर डायग्रॅम पण सर्वांनी काढा. डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन इथं पुढं दिलेलं आहे की तो सिक्वेन्स कसा आहे, लिगेज एन्झाईम काय आहे, नंतर हेटेरोजेनस न्यूक्लिअर RNA, नंतर कॅपिंग होतं आणि कसं फॉर्म होतं आहे ते डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. डायग्रॅम काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नंतर जेनेटिक कोड हे दिलेले. जेनेटिक कोड म्हणजे काय बघा, DNA these are the master of all cell that initiate, guide, regulate and control the process of प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे DNA हा मेजर पार्ट आहे की म्हणजे प्रोटीन सिंथेसिससाठी. आणि दे परफॉर्म द कॉम्प्लिकेटेड फंक्शन मस्ट बी कॅरी अँड रिक्विसाइड इन्फॉर्मेशन फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि ही जी प्रोटीन सिंथेसिस आहे याच्यामध्ये त्याचा मेजर रोल आहे. त्याचबरोबर भरपूर अशा कॉम्प्लिकेटेड इन्फॉर्मेशन त्याच्या थ्रू किंवा फंक्शन तो पार पाडत असतो. आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा सायंटिस्टनी वर्क केले की जे जेनेटिक कोड आहेत ते जेनेटिक कोड कशाने फॉर्म होतात तर नायट्रोजनस बेसनी फॉर्म होतात. आणि इट रिक्वायर किंवा याच्यामध्ये 20 डिफरंट टाईप्स ऑफ द अमिनो ॲसिडपासूनच प्रोटीन फॉर्म होतं हे देखील तुम्हाला माहिती आहे की दिज आर इन्व्हॉल्व इन टू द प्रोटीन सिंथेसिस. आणि त्याचबरोबर जे 4 टाईप्स ऑफ नायट्रोजनस बेस आर रिक्वायर्ड फॉर द 4 टाईप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस आर रिक्वायर्ड फॉर द जेनेटिक कोड किंवा प्रोटीन सिंथेसिस. आणि याच्यावरती जे वर्क केलेले ते बऱ्याचशा सायंटिस्टनी वर्क केलेले ते तुम्ही वाचून घ्या. 20 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड, 4 टाईप ऑफ नायट्रोजनस बेसेस, दीज आर स्पेसिफाय फॉर द जेनेटिक कोड्स. अँड म्हणजे जर सिंगल कोड असेल तर त्याला सिंगल काय म्हटलं जातं तर बघा, दॅट इज ऑल्सो नोन ॲज द सिंगलेट कोडॉन असं म्हटलं जातं. नायट्रोजन बेस जर सिंगल असेल तर. परंतु जेनेटिक कोडमध्ये ट्रिपलेट आहे म्हणजे जिथं 3 कोडास असतात दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन. नंतर जर 2 नायट्रोजनस बेसिस असेल तर त्याला डबलेट कोडॉन असं म्हटले. सिंगल असेल तर सिंगलेट कोडॉन असं म्हटले. आणि ट्रिपलेट जर 3 नायट्रोजनस बेस एकत्र असतील तर त्यांना काय म्हटलेले ट्रिपलेट कोडॉन. आणि ट्रिपलेट कोडॉनची डायग्राम बघा नेक्स्ट पेजवर तुम्हाला दिलेली आहे. ते कुठल्या सायंटिस्टनी वर्क केले त्याच्यावरती ते पण तुम्ही दिलेले तुमच्या पुस्तकामध्ये. निवरबर्स, मॅथी आणि ओका असे 3 सायंटिस्ट आहेत. दीज आर वर्क ऑन द जेनेटिक कोड. आणि त्यांनी जवळजवळ 64 टाईप्सचे डिफरंट टाईप ऑफ जेनेटिक कोड तयार केलेले आहेत किंवा ट्रिपलेट. दीज आर द डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. ही जी डायग्राम आहे ती दाखवलेली आहे बघा की 64 टाईपचे काही दाखवलेले आहेत त्यांनी जेनेटिक कोड्स दाखवले आहेत. आणि जवळजवळ 20 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड हे जे 3 ह्याच्यामध्ये PHE, LUE हे जे दिलेले ते जवळजवळ 20 टाईप्सचे काय दिलेले त्यांनी ILE, MET, VAL. दीज आर द टाईप ऑफ अमिनो ॲसिड. हे अमिनो ॲसिडचे टाईप दिलेले त्यांनी. दीज आर द सेकंड लेटरमध्ये सांगितलेले त्यांनी बघा जेनेटिक कोड. आणि याच्यावरती शक्यतो आतापर्यंत कधीही क्वेश्चन विचारलेला नाही जेनेटिक कोड. परंतु तुम्हाला कमीत कमी एवढं तरी माहिती पाहिजे की जेनेटिक कोड्समध्ये जे जेनेटिक कोड तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये ट्रिपलेट म्हणजे 3 नायट्रोजनस बेस एकत्र येऊन जो ट्रिपलेट फॉर्म होतो आणि त्याच्यापासून अमिनो ॲसिड फॉर्म होतात. आणि दॅट इज द प्रोटीन्स मॉलिक्यूल फॉर्म फ्रॉम द ट्रिपलेट कोडॉन. देन द बेस सिक्वेन्स अँड ट्रान्सलेशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर फ्रॉम द पॉलिमरेज ऑफ न्यूक्लिक ॲसिड. देन द चेंज. आणि त्याचबरोबर मग याच्यावरती क्वेश्चन न विचारता आत्तापर्यंत बराच वेळा दिज आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर यू. तर कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जेनेटिक कोड. आता मी हे कॅरेक्टरिस्टिक जवळजवळ 10 टाईप्सचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत जेनेटिक कोडचे ते आपण पाहणार आहोत. तुम्ही सर्वांनी ते नोटबुकमध्ये लिहून काढा. ज्या मुली काढतायत किंवा जी मुलं नोट्स काढतायत त्यांनी तो पाठ लिहितीलच. पण ज्यांनी
जे करत नाही त्यांनी पण करा, कारण हे 2 किंवा 4 किंवा 3 मार्क्ससाठी तरी तुम्हाला 101% विचारलंच जाणार आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जेनेटिक कोड. मग आता जेनेटिक कोड, आता तुमच्या लक्षात आलं असेल की जे फर्स्ट लेटर इथं जेनेटिक कोडमध्ये वरती जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वेनी फर्स्ट लेटर कुठलं आहे, तर जर बघितलं तर तुम्हाला थोडं एक्सप्लेन करते मी त्याच्यामध्ये. बघा, फर्स्ट लेटर आता डायग्राममध्ये या साईडला फक्त फर्स्ट लेटर जे दिलेलं आहे इथं फॉर एक्झाम्पल, तर यू सगळीकडं आहे, सेकंड लेटर पण यूच आहे. त्याचबरोबर इकडं थर्ड लेटर कुठले कुठले दिलेले आहेत ते दिलेले. मग त्या टाईपमध्ये तिथं जे ट्रिपलेट दिलेले आहेत ते सांगितलेले त्यांनी. मग आता आपण जे आहे ते ट्रिपलेट याच्यामध्ये टर्मिनेटर कोडान किंवा इनिशिएशन पॉईंट ते पण आपण 3 लेटरमध्ये म्हणजे ट्रिपलेट कोडांमध्येच लिहित असतो, ते पण बघा तुम्ही. त्याचबरोबर आता आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जेनेटिक कोड. कॅरेक्टरिस्टिक काय आहे जेनेटिक कोडच्या? पहिलं काय आहे बघा, जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. म्हणजे 3 नायट्रोजनस बेस एकत्र येऊन जो कोड तयार होतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रिपलेट कोड. त्याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हटलं जातं. बेस सिक्वेन्स अँड द बेस सिक्वेन्स ऑफ द कोडॉन अँड स्पेसिफिक वन पर्टिक्युलर अमिनो ॲसिड, त्याच्यापासून एक अमिनो ॲसिड फॉर्म होतं, ते तुम्हाला दिलेलं आहे 3 लेटरमध्ये. फॉर एक्झाम्पल GLY म्हणजे ग्लायसिन, या टाईपमध्ये अमिनो ॲसिड्स असतात. ते आता तुम्ही सगळे बघा, लायसिन ग्लायसिन या टाईपमध्ये असतात, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलेले केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही ते स्टडी करता. नंतर त्याचं जे डायरेक्शन आहे बेस सिक्वेन्सचं ते ऑलवेज रीड फॉर द 5:3 डायरेक्शन. 5:3 याच डायरेक्शननी त्याचं म्हणजे बेस सिक्वेन्स हा काय केला जातो, रीड केला जातो. देन एवढंच लक्षात ठेवा की जेनेटिक कोड इज ट्रिपलेट कोड. नंतर सेकंड काय आहे, जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. डिस्टिंक्ट पोलॅरिटीमध्ये काय सांगितले, डायरेक्शन म्हणजे जेनेटिक कोड शो द डेफिनाईट पोलॅरिटी अँड डायरेक्शन इज ऑलवेज रीड टू 5:3 डायरेक्शन. तो कधीही रीड करताना 5:3 डायरेक्शननेच करतात, नॉट इन 3:5 डायरेक्शन. लक्षात ठेवा, कारण तुम्ही जर तो रीड करताना 3:5 या डायरेक्शनने केला तर त्याचं जे रीडिंग आहे किंवा जो कोडान आहे तो चेंज होणार आहे आणि तिथं येणारं जे अमिनो ॲसिड आहे ते देखील चेंज होतं आहे. त्यामुळं दिज आर रीड टू द ऑलवेज फॉर द 5:3 डायरेक्शन. थर्ड जो आहे तो जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग, ते कधीही ओव्हरलॅप होत नाहीत, नॉन ओव्हरलॅपिंग कोडान आहेत. तुम्ही ते वाचू शकता नंतर समजून घेऊन. नंतर जेनेटिक कोड इज कॉमालेस, म्हणजे इथं लिहिताना कुठंही गॅप किंवा कॉमा किंवा पंक्च्युएशन तुम्हाला पाहायला मिळत नाही. डायरेक्ट 3 लेटरमध्ये किंवा 3 कॅपिटल लेटरमध्येच ते लिहिले जातात, त्याच्यामध्ये कॉमा दिलेला नसतो, म्हणून ते कॉमालेस आहे. फिफ्थ काय, जेनेटिक कोड हॅज डिजनरसी. डिजनरसी म्हणजे काय सांगितलं बघा, सिंगल अमिनो ॲसिड इज इनकोडेड बाय सिंगल कोडॉन, हॅवेअर सम अमिनो ॲसिड्स आर इनकोडेड बाय मोर दॅन 1 कोड. म्हणजे एक जो अमिनो ॲसिड आहे तो जो आहे तो काय सांगितले तर सम अमिनो ॲसिड्स आर इनकोडेड बाय मोर दॅन 1 कोड. म्हणजे एक अमिनो ॲसिड एकदाच येईल असं नाही, तर ते अनेक वेळा देखील आलेले तुम्हाला त्या चार्टमध्ये पाहिल्यानंतर देखील समजेल, ते सांगितलेले बघा. आता इथे त्यांनी सिस्टॉन सांगितले, दिज आर 2 कोडॉन्स अँड 5 isoleucines has 3 codons and this is called as the degeneration of codon. म्हणजे cytosines has 2 codons and the isoleucines has 3 codons. म्हणजे काही कोडॉन्समध्ये 2 कोडॉन्स असतात तर काहीमध्ये 3 पण आहेत, काही सिंगल पण आहेत. डिजनरसी ऑफ कोडॉन त्याला म्हटलेले बघा. अँड द इंडिजनरसी ऑफ कोडॉन हॅज एक्सप्लेन बाय द उबल हायपोथेसिस. मग त्याच्यावरती उबल हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी उबल हायपोथेसिस एक्सप्लेन केलेले. हिअर द 2 बेस इन डिफरंट कोडॉन्स आर आयडेंटिकल बट थर्ड वन इज फॅरी. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं तर दोन्ही जी कोडॉन्स आहेत ते सिमिलर असतात, परंतु 3
two bases are different but different codons are identical but third is the variant. म्हणजे टू जरी सेम असेल तरी तिसरा जो कोडस आहे हा कसा असतो तर डिफरंट असतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे तर दिज आर नोन ॲज द जेनेटिक कोड हॅज डी जनरेशन. म्हणजे दोन कोडांस सिमिलर असले तरी एक जरी आहे तो डिफरंट असणारच आहे प्रत्येक कोडांमध्ये, लक्षात ठेवा. देन जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. हे युनिव्हर्सल आहेत बाय अँड लार्ज in all living organism and specific codon specific amino acid. For example, codon AUG always specific amino acid methionine in all organism from bacteria to human being. युनिव्हर्सल म्हणजे याच्यामध्ये जो कोडॉन आहे, जो ट्रिपलेट आहे तो प्रत्येक लिव्हिंग थिंग्समध्ये तोच असतो. त्यामुळं काय म्हटले युनिव्हर्सल म्हटले. फॉर त्यांनी एक्झाम्पल दिले AUG म्हणजे त्याच्यापासून जे फॉर्म होणारा अमिनो ॲसिड आहे तो मिथिओनाईन आहे आणि ते ऑल ऑर्गॅनिझममध्ये सेम आहे. म्हणजे अगदी बॅक्टेरियापासून ह्युमन बिईंगपर्यंत, लक्षात आलं. म्हणजे युनिव्हर्सल आहे. तुम्ही तो कोडान कुठेही पाहू शकता सिमिलर असतो. देन जेनेटिक कोड इज नॉन ॲम्ब्युजियस. म्हणजेच अमिनो ॲसिड किंवा अमायनो ॲसिड इज इनकोडेड बाय पर्टिक्युलर कोडान. अल्टरनेटली टू डिफरंट अमिनो ॲसिड will never be encoded by same codon. म्हणजे अल्टरनेटली टू डिफरंट अमिनो ॲसिड्स विल नेव्हर बी इनकोडेड बाय सेम कॉडॉन येऊ शकतं असं म्हटलेली त्यांनी. दिज आर द टू डिफरंट अमिनो ॲसिड नेव्हर इनकोडेड बाय सेम कॉडॉन. म्हणजे या दोन अमिनो ॲसिडचे एकसारखेच कॉडॉन येतील असं नाही. देन इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा कोडॉन हा नेहमी वेगवेगळा असतो. बराच वेळा 1 मार्क्ससाठी तुम्हाला हे विचारलं जातं की विच इज द इनिशिएशन कोडॉन अँड विच इज द टर्मिनेशन कोडॉन. म्हणजे इनिशिएशन कोणते आणि टर्मिनेटर ह्या दोन्हीचं जे कोडॉन आहेत तुम्ही ते पाठच करून ठेवा. इनिशिएशन कोडॉन कुठला आणि टर्मिनेशन कोडॉन कुठले ते. AUG इज ऑलवेज इनिशिएशन codon in any and every mRNA. AUG codes are amino acid is methionine. Out of 64 codon 3 codons UAA त्याचबरोबर UAG आणि UGA आर टर्मिनेशन. आता AUG हा काय इनिशिएशन म्हणजे सुरुवातीचा कोडॉन आहे आणि सुरुवातीला U आला की दिज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द टर्मिनेशन कोडॉन. ते तिन्ही दिलेले UAA, UAG आणि UGA हे टर्मिनेशन कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन आहे. दीज आर इन mRNA and the process of elongation of polypeptide chain as do not code for amino acid. Then universal, usually all organism the specific codon specific same amino acid. In all organism specific codon specify the सेम अमिनो ॲसिड. जनरली युनिव्हर्सल म्हणजे कुठल्याही लिव्हिंग थिंगमध्ये स्पेसिफिक कोडॉन हे म्हणजे सेम अमिनो ॲसिड स्पेसिफाय करतात म्हणून त्यांना युनिव्हर्सल असं म्हटले. देन कोडॉन अँड अँटीकोडॉन. कोडॉन इज पार्ट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल AUG इज कोडॉन इज ऑलवेज रिप्रेझेंटेड बाय AUG 5s2 3s direction and anticodon part of tRNA is always represented by 3s2 5 direction. म्हणजे जो कोडॉन असतो तो कसा असतो तर these are always represented by the 5s2 3 direction आणि अँटीकोडॉन इज रिप्रेझेंटेड बाय द 3s2 5 direction. एवढं लक्षात ठेवा की कोडॉन is part of DNA AUG and is always represented by 5s2 3s direction आणि अँटीकोडॉन इज रिप्रेझेंटेड बाय द 3s2 5 डायरेक्शन. म्हणजे दोन्ही अपोजिट आहे. अँटी मीन्स अपोजिट. मग कोडॉन जो आहे तो 5s2 आणि अँटीकोडॉन आहे तो 3s2 डायरेक्शनला असतो. हे लक्षात ठेवा. मग इथे एक एक्झाम्पल दिले कोडॉनचं AUG आणि अँटीकोडॉनचं UAC. नंतर काय सांगितले, इट इज पॉसिबल टू प्रिडिक्ट सिक्वेन्स ऑफ कोडॉन of mRNA by studying the sequence of amino acid in polypeptide chain.
त्याचबरोबर ॲक्टिव्हिटी आहे ती पण तुम्ही वाचून घ्या की तुम्ही इथून mRNAवरचे ट्रिपलेट तयार करून काय दिलेले, कन्सिडर टू द गिवन mRNA विच हॅज अंडरगो द म्युटेशन अँड लॉस्ट न्यूक्लियोटाइड ACG sequentially and resultant of mRNA. These are the 1, 2, 3 with the help of checkerboard of the amino acid. Explain the changes in amino acid sequence that will occurs in such a mutation. Mutation त्यांनी तुम्हाला पाहायला सांगितले की काय चेंजेस दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करायला सांगितले. ठीक आहे, हे जे कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड आहे हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सर्वांनी पाठ करा आणि नोट्स काढा व्यवस्थित. ठीक आहे, थांबू आपण इथं. थँक्यू.